नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरी शहरातील कौसडी फाटा परिसरामध्ये तलाव दरवर्षी पावसाळ्यात त्रासदायक ठरत असतो। यंदा पावसाचा जोर वाढल्याने तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी घरामध्ये घुसले आहे। नागरिकांना घरातच पाण्याचा वेढा बसला असून अनेकांना उघड्यावर आसरा घ्यावा लागत आहे। लहान मुले, वृद्ध आणि महिला यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। या तलावाचे खोलीकरण आणि रुंदीकरण हे वेळेवर जर झाले असते तर ही परिस्थिती झाली नसती असं स्थानिकांचं म्हणणं आहे। बोरी परिसरातील हे नामदेवनगर एरियाचा हा परिसर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं बरीच अशी लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीमध्ये लोकांना रहदारी करण्यासाठी जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची अवस्था तुम्ही बघू शकता। कशा पद्धतीनं इथं रस्ते आहेत। जाणारा हा रस्ता आहे जिथे तुम्ही बघू शकता की माणसांना चालण्यासाठी सुद्धा व्यवस्थित मार्ग नाही आहे। या ठिकाणी आता इथे घरी तुम्ही बघू शकता की पाण्यामध्ये पूर्णतः हे घर जे आहे ते पूर्ण बुडालेलं आहे आणि थोडासा पाण्याचा प्रवाह जर जास्त झाला आणि तळ्याला जर पाणी वाढलं की त्याचा प्रादुर्भाव येथील लोकांमध्ये पाहायला मिळतो आपल्याला की या ठिकाणी हे घर जे आहेत ते पूर्णपणे वाहून जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। काही महिला आणि काही नागरिक या ठिकाणचे आहेत रहिवासी, त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रशासन नेमकं जागी कधी होणार, पंचनामे होणार, आधार कार्ड मागितला जाणार, तुमचे पासबुक मागितला जाणार, पण प्रत्यक्षामध्ये ह्या गोष्टी अंमलात आल्यात की नाही आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी तर काही महिला आहेत, त्या महिला वर्गांशी आपण संवाद साधणार। काय नाव तुमचं? सकुबाई महादेव तारू, नामदेवनगरमध्ये राहतो। पण आमची अवस्था एवढी बेकार आहे की आम्हाला रस्ते नाहीत, खंबे नाही, लाईट नाही। एवढी असं तळं फुटलं तर आम्ही कधी काय होईल ते काही सांगतासुद्धा येणार नाही। एवढं आता परिस्थिती एवढी बेकार आहे की आम्हाला वागायलाच रस्ता नाही। प्रशासनाला या अगोदर जसं तळ्याला पाणी जास्त झालं होतं तर पाणी जास्त झाल्यानंतर जे काही पाणी इकडे वाढलं होतं तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक हे दोन्ही पक्षातले लोक येऊन पाहणी करून गेले, पण आमच्याकडे तिकडे कोणीच आलं नाही। इथं येऊन पाहणी करून गेले, आम्हाला काही येऊन सुद्धा त्याने विचारलं सुद्धा नाही। काय मागणी बरं तुमच्या प्रशासनाकडे काय मागणार? आमची मागणी एकच आहे, त्याने आम्हाला विनंती करून की त्याने आम्हाला रस्ते, खंबे, लाईट एवढी व्यवस्था करून द्यावा, आमची एवढीच विनंती आहे। काय सांगाल? काय नाव तुमचं? ललिता दीपक भदरगी। बरं, तुम्ही कुठं राहता? हे काय या ठिकाणी राहता, म्हणजे सगळ्या तळ्याजवळ आमचंच पहिलं आहे। काय परेशानी होते जर पाऊस वगैरे जास्त झाला, तळ्याला पाणी वाढलं, काय तुम्हाला दुष्परिणाम त्याचे भोगावे लागले? काय होते? काय आम्हाला नुसतं पाणी आलं की इकडेच जायचं काम आहे, तळं जर फुटलं का नाही तर एवढी आमची बेकार हे। बरं, कोणी आलं का? पाणी वगैरे काही करून गेलं का? पाणी येऊन करून जातात, पण काही नुसतं देतात नेतात का काहीच करत नाहीत आमच्या इकडे। अच्छा, काय मागणी कराल तुम्ही? नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या काहीच नाहीत, आम्हाला हे नाल्या, रस्ते, हे रोड, लाईट करून द्यायची एवढीच विनंती आमची। काय नाव आजी तुमचं? दुर्पत्ताबाई। किती दिवसापासून तुम्ही इथं राहता? आम्ही बरेच दिवस झालेत। बरं, काय आहे तुमच्या समोर? रस्ता आहे का? काय आहे? रस्ता नाही, आम्हाला काही नाही, सर पाण्यात आहेत आम्ही आणि तळं भरल्यावर काय सांगता येत नाही आमचं। आम्हाला सगळ्या नाल्या, रोड, लाईट बिल सगळं पाहिजे। आता आमची मागणी हीच आहे। या अगोदर कोणी आलं का? कोणी नाही आलेलं, येतात तिकडे जातात तिकडे लोक। अच्छा, तुमच्यापर्यंत कोणी आलं नाही? नाही। मग काय मागणी कराल बरं तुम्ही? समजा गव्हर्नमेंटला काय म्हणून समजा विनंती कराल? आम्ही हेच सांगणार, आम्हाला हेच पाहिजे। हां, आम्हाला नाल्या पाहिजेत, रोड पाहिजे, लाईट बिल पाहिजे, खंबे नाहीत, काय नाहीत आमच्या इकडं। हे असं पाणी, आमची परिस्थिती, हे पाणी तळ्याचं पाणी इकडे आहे घरातून, काय सांगता? काय नाव तुमचं? आमचं रेणुका। किती दिवसापासून तुम्ही इथं राहता? बरेच दिवसापासून। साधारणतः किती वर्ष झालेत? सरी झाले नाही बकळ दिवस 8 वर्षी। 8 वर्ष झाले। 8 वर्षापासून इथं काही विकास वगैरे काही पाहायला मिळाला नाही? काहीच नाही आम्हाला त्रास आहे इथं। हो, आम्हाला फक्त रोड, नाल्या, खंबे, आम्हाला पाण्याचे खंदा आलेत पायाला, मग काय करावं आता? आता पाणी समजा जसं पाऊस वगैरे वाढला, पाऊस वाढला की हे प्रमाण बघू शकता तुम्ही, रस्ते याच्यातच वागायचं आम्हाला, हे चिखलात। मग काय करावं आता? आमची परिस्थिती कोणी बघत न झाले,
ते आमची सासू आहे. यायला या अगोदर इथं काही कर्मचारी काही प्रशासनाचे अधिकारी वगैरे येऊन पाहणी करून गेलेत, तर त्याची काही मदत वगैरे तुम्हाला मिळाली का? काय मदत नाही भेटली आम्हाला, काहीच नाही. मदत नाही भेटली, काय नाही. आम्ही त्याला म्हणलं होतं हे आम्हाला हे खड्डे बुजून द्या, आम्हाला हे रोड एवढा करून द्या, नाल्या करून द्या, आम्हाला त्रास आहे. कुणाकडे मागणी केली तुम्ही? आम्ही मेघनाताईकडे केली आणि साहेबकडे केली, आम्ही अशोकराव साहेबकडे. काय आलं ते त्यांच्याकडून? टाकतो म्हणले ते. हा किती दिवसाखाली तुमचं बोलणं झालं असं? हे झालं पा आमचं 4-5 दिवसाखाली. हो, साहेब म्हणले इथं आम्ही टाकतो, मेघनाताई म्हणली इथं तुम्हाला रोड करून देतो. बरं, सत्ताधारी पक्षातले लोक सुद्धा इथं मागच्या वेळेस जे पाणी वाढलं होतं येऊन आमच्या फोटो काढून गेले. प्रत्यक्षात मदत मिळाली का? नाही मिळाली अजून. पुढचं पाऊल काय राहील तुमचं? जर मदत नाही मिळाली तर काय कराल तुम्ही? मग आता काय करावं? आता आम्ही बसणार चिखलातच, ही आता काही करीच ना ती. आता काय करावं? आता लोकांना ज्या सुविधा पाहिजेत महत्वाच्या हे रोड करून द्या म्हणायचं. हो ना, मग आता जे आमचं चांगलं करीन त्यालाच आम्ही करणार, बाकी काय होय. आम्हाला जे चांगलं करीन आमचं आम्ही त्याला हे करणार आहे. साहेब येऊन गेले, ते म्हणजे आम्हाला मुरुम टाकून देतो, तुम्हाला नाल्या करून देतो. मग ही आमचा असा रोड करून द्यावा. पा आमचे लेकरं बाळ पाण्याच्या याच्यात भिजायले, तर सरा चिखल झालाय आमच्या घरामध्ये, सरी परेशानी चालली. आमच्या भावाच्या घरामध्ये सुद्धा असं झालंय. आमच्या भावाला अजून कशाची मदत भेटली नाही. सर घरात पाणी शिरलंय आमच्या भावाच्या, काय करायचंय आता? प्रत्यक्षात मी पाणी काढीत बसली तिथं. आता ही किती त्रास आहे आमचे लेकरं बाळ, या गरवाऱ्या पोरी इथं आमच्या, हे कसं जायचं इथून? 100% सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, केवळ त्यांनी एक फॉर्मॅलिटी म्हणून फॉर्मॅलिटी करण्याचं काम नाही आहे, तर प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला उतरून काम करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी हे पाण्याचा तुम्ही छोटं तळ म्हणू शकता, जणू काही हा एक प्रकारे तळ आहे, परंतु हा रस्ता आहे. प्रत्यक्षामध्ये हा रस्ता आहे, पण रस्त्याचं रूपांतर हे तळ्यामध्ये झालेलं आहे. रोगराई पसरणार, जेणेकरून इथलचे जे लोक राहणार आहेत, रोगराई 100% पसरणार. केवळ रोगराईचा विचार नाही आहे, तर प्रत्यक्षामध्ये इथं लाईटची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये कुठलंही सरकार असो, पक्ष कुठलाही असो, सत्ताधारी असो की विरोधक असो, परंतु प्रत्यक्षामध्ये लोकल जनतेपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत ज्या काही प्रशासनाच्या सुविधा आहेत, त्या सुविधा पूर्णतः पोहोचल्या पाहिजे, एवढं लक्ष सरकारने देणं आवश्यक आहे. बोरी शहरामध्ये काल रात्री झालेल्या पावसाचा कहर तुम्ही बघू शकता की लोकांच्या घरामध्ये कशा पद्धतीनं पाणी हे इथं घुसलेलं आहे. आणि या घराची परिस्थिती तुम्ही बघू शकता. हे घर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं आहे की थोडं तरी पाण्याचं प्रमाण जर वाढलं, पावसाचं प्रमाण वाढलं, तर हे पूर्ण घर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आणि या ठिकाणी जे राहणारे परिवार आहेत ते कसा आपला गुजारा करत असतील आणि कसं राहत असतील हे ईश्वर जाणे, असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणच्या काही महिला आहेत, या घरच्या रहिवासी, आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार. काय नाव तुमचं? पार्वती वानखेडे. काय झालं नेमकं? पाऊस जे पडला तर काय त्रास व्हायला तुम्हाला त्याचा? या पाण्याचाच व्हायला. काय त्रास व्हायला नेमका? आता हे पाणीच यायलं म्हणून त्रास व्हायला, दुसरं काय? हो, येऊन गेले. तर काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? ते म्हणाले मदत. हो, केली मदत केली. कशाच्या स्वरूपात मदत कशी केली? काय केलं नेमकं? काय ते दिले पैसे, काय खायला दिलं. बरं. हो. बोरी शहरातील असे काही घरं आहेत ज्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये सत्ताधारी पक्षांकडून असो की कुणाकडून असो, म्हणजे मदत मिळालेली आहे, याला म्हणायला हरकत नाही. काही ठिकाणी मदत पोहोचलेली आहे. हे पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकता आणि पाणी बघू शकता. हे घर आहे, या घराची उंची बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची आहे. आणि नेमकं विटावर फक्त विटा रचलेल्या आहेत, इथं काही सिमेंट नाही किंवा माती नाही. थोडं जरी पावसाचं प्रमाण वाढलं की 100% हे घर पडणार म्हणजे पडणार. आणि इथे राहणारे जे रहिवासी आहेत, या घरामध्ये तुम्ही बघू शकता पाणी भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी आहे. हे बघू शकता घरामध्ये पाणी किती साचलेलं आहे. रात्र ह्या लोकांनी कशी काटली असेल किंवा काढली असेल याचा विचार करणे देखील आपल्यावरती एक संकटाप्रमाणे यांनी रात्र काढलेली 100% असेल. की या घरामध्ये पाणी आहे आणि ही भिंती बघू शकता, मातीच्या भिंती आहेत, कधीही कोसळू शकतात. तरी पक्ष असो विरोधी पक्ष असो, मदत करायची असेल तर प्रत्यक्षामध्ये अंमलात मदत आणा. कागदोपत्री खेळ करून मदत नाही, तर प्रत्यक्षामध्ये नागरिकांना मदतीची गरज आहे एवढं भान ठेवून मदत करण्याची आवश्यकता आहे. आणि सरकारला, प्रशासनाला आमचं एवढंच निवेदन आहे की प्रत्यक्षामध्ये मदतीचा हात तुम्ही सामान्य जनतेपर्यंत, ज्या लोकांना मदतीची गरज आहे खरंच अशा लोकांना प्रत्यक्षामध्ये तुम्ही मदत द्या. परिसरातील हा भाग आहे. रस्ता कुठं आहे
हे इथं शोधावं लागत आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की इथं जवळपास एक तळं आहे ज्याचं खोलीकरण व्यवस्थित झालेलं नसल्या कारणानं वारंवार थोडा पाऊस झाला की ओव्हरफ्लो होऊन हे पाणी रस्त्यावरती येत आहे आणि नेमका रस्ता गेला कुठं हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. लोकांची घरे बघू शकता की कशा पद्धतीनं लोकांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे. संसार हा उघड्यावरती आलेला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे की या तलावाची खोली जर व्यवस्थितप्रमाणे जर झाली आणि त्याची जर भिंत चांगल्या पद्धतीने बांधण्यात आली तर वारंवार होणारा हा जो त्रास आहे ओव्हरफ्लो होऊन हे जे पाणी या ठिकाणी येत आहे आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, सोसावा लागत आहे. हे बघू शकता लोकांच्या घरामध्ये पाणी कशा पद्धतीनं डिलिव्हरची बाई आहे घरामध्ये, डिलिव्हरची बाई घरात आहे, आमच्या घरात पाणी गेलेलं आहे, आमच्या इकडे कोणी बघणं काही नाही, तुम्ही एवढं करून द्या आम्हाला. आणि गेल्या 40 वर्षापासून आम्ही इथं राहतो. इकडं ना आणखीन काय रोड झाला नाही, ना कधी सिमेंट रोड झाला नाही आणि कधी नाली पण झाली नाही. आम्हाला सरकारला एवढं सांगणं आहे की बाबा आम्हाला हे पाणी इथलं कमी झाल्यावर तात्काळ इथं रोड आणि नाली करून द्यावे. बाळ शाळामध्ये जाताना नुसतं घाणीमधून तुम्हाला पूर्वीचे फोटो दाखवतो, नुसता बेंदाड चिखलामधून आमचे लेकरं बाळ यांचे लेकरं आहेत इकडे यायला विचारा लेकरं बाळाचे काय हाल होतात यायला पण वाटत आहे ना, ते पूर्ण जिंदगी अशीच गेली. काय नाव तुमचं? माझं नाव प्रदीप मोरे आहे. काय सांगाल ही परिस्थिती? काल जे पाऊस झाला आहे त्या पावसामुळं काय सांगाल तुम्ही? सर, हे जे तलाव ओव्हरफ्लो होऊन जे पाणी बाहेर निघतंय त्याचा आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये त्रास होत आहे आणि शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला कमीत कमी रोड आणि नाल्या करून द्यावी. कारण जे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जे त्रास सहन करावा लागायला आहे, जे मच्छर डास हे व्हायलेत, आमचे लेकरं बिमार पडायलेत, तर ते आम्हाला लय चिंताजनक गोष्ट आहे ही. याकडे सरकारने शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे. मोठा माणूस तो असतो जो की समाजाला सर्व समाजाच्या लोकांना घेऊन वरती चढतो. म्हणजे कागदोपत्री अंमलबजावणी ही योग्य नाही आहे. प्रत्यक्षात उतरून ग्राउंड लेवलला येऊन प्रशासनाने अशा लोकांना मदत करणे हे अत्यंत गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही की इथं रस्ता नावाची काही गोष्टच राहिलेली नाही आहे. तर प्रशासनाने तात्काळ याच्यावरती पंचनामे वगैरे करून तात्काळ प्रत्यक्षामध्ये मदत द्यावी ही येथील जनतेची मागणी आहे. काही नागरिक काय नावाची? केवढाबाई. किती दिवसापासून राहता तुम्ही इथं? सांगा, बोला ना. आम्हाला झालं 25-30 वर्ष. काय सांगाल वारंवार हे परेशानी परेशानी व्हायली, घराने पाणी चाले वापर चलाय ना, काय होत आहे ना, असं घराने पाणी चालले. बघा ते रस्ते कसे आहेत कसे नाहीत. घरी दारामध्ये निसता ढोस असेल एवढा मोठा. हा पाणी तुंबायले, कसं जायचं आम्ही? कुणी नाही यायला तर चालले तर काहीच म्हणे ना, तर प्रत्यक्षात मदत काही झाली नाही, काहीच नाही. हा काही मदत झाली नाही. ज्याला मदत झाली त्यांनी घेतले गार बसले, आम्हाला काहीच नाही. हा बेटा मला पाणी यायला आम्ही कुठे जायचं? हा आम्हाला काही नाही पाहिजे, आम्हाला नाला काढून द्या आणि ही पाण्याची व्यवस्था करा आणि रोड करून द्या. बघा ते पाणी कुठवर गेलेलं आहे, ते आमच्या दारात पाणी गेलं. आम्हाला काही नाही पाहिजे कुणाचं, आणि आम्हाला कोणी मदत बी केली नाही, आम्ही करून घेतली बी नाही. यायला तर बघू चालले, आम्ही काय करायचं इथं? जनतेचा हा रोष साहजिक आहे. केवळ प्रशासनातले अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील तर मदत ही प्रत्यक्षामध्ये मिळते की नाही मिळत हे याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. जनतेचा हा रोष आहे. तुमचं नाव काय? नामदेव रणबावळे. नामदेव रणबावळे, काय सांगाल हे पाणी वारंवार वारंवार आले, आमची लेकरं बाळ हे वागणारे, कुठेच आम्हाला जागा नाही, काही नाही. इथं नाली पाहिजे, रोड पाहिजे, काय ना काय पाहिजे आम्हाला व्यवस्था. इथं तर सरकार अजून काहीच नाही. फक्त म्हणे यालेत बघायला, तिकडून बघायला, इकडं मग याला भिवरते त्यांना. इकडे माणसं नाहीत आम्ही राहायला, इकडं कोण नाही का माणसं गिनसं कोणी. काय मागणी आहे तुमची सरकारला? काय मागणी? आम्हाला फक्त रोड नाली पाहिजे, आम्हाला दुसरं काय काहीच नाही. हां रोड नाली पाहिजे, मोठा नाला करून दिला आमचं धकून जातं. या पद्धतीनं जर दवाखान्याचं काम कुणाला पडलं आणि अशा परिस्थितीमध्ये जर वागायचं असेल, रस्ते काढायचे असतील तर नेमकं होणार काय तुम्ही बघू शकता. आम्हाला निघण्यात भीती वाटायला, कारण जे पाण्यातून जीव जंतू जे आहेत पाण्यातून निघणारे, संध्याकाळच्या वेळेस आम्हाला जर मदत मागायची झाली किंवा जर अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली तर रात्री बेरात्रीला आम्ही काय करायचं, कुठं पळायचं?
आणि जे पावसाचं जे प्रमाण हे पाण्याचं जे वाढलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस आम्हाला संध्याकाळी बाहेर घराच्या पडायला सुद्धा भीती वाटायली, कारण जे सर्प निघाले, धामिनी निघालेत मधामध्ये. त्यामुळे ज्या लोकांच्या जीवावर हे पदाधिकारी मोठे होतात त्याच लोकांची परिस्थिती काय आहे हे वास्तव्य तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काय नाव तुमचं? मेरा नाम फिरोज पठान है. थोड़ा सांगा. ये हर साल में अभी 10 साल के बाद फूटा समझो ये तालाब. तो ऐसा ये आगे जाके एक रोड है, रोड की वजह से वो पानी ब्लॉक हो रहा. अब वो नाले का रोड था, नाला था, उसको रोड करे उन्होंने, तो ये पानी उसकी वजह से रुक रहा है. ये नाला था तो नाला रहने देना था, रोड करे उन्होंने. अच्छा, रोड केल्यामुळं पाणी तुम्हाला वाटतं की इथं ओवरफुल का पानी रुक रहा है यहाँ पे. 1 फुट वहाँ से रोड उठाए तो 1 फुट ये पानी जमा हो रहा. 1 फुट वो रोड नहीं उठाते थे तो ये पानी पूरा जाता था. और शासन को हमारी ये चीज़ मान्यता करना शासन ने हमारी कि यहाँ पे पाट बंधारे विभाग से इसका एक फंड लेके आना और एक नाला डालना यहाँ पे और उसके ऊपर ढापा डालना, तो जो भी बच्चे स्कूल को आएंगे जाएंगे तो ये परेशानी नहीं होंगी उनको. ज्याही पद्धतीनं जनतेला, सामान्य जनतेला मदत करता येईल ती मदत प्रत्यक्षामध्ये सरकारनं करणं अत्यंत आवश्यक आहे. वी आर ट्राईंग टू शो ओनली द ट्रूथ टू द पीपल अँड द पीपल ऑफ द कंट्री. आम्ही फक्त सत्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की जनतेला कशा पद्धतीनं हा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही घराची पहिली पायरी आहे. या पायरीवरून नेमकं या घरामध्ये लहान मुलं असतील, लेकरं बाळं असतील, ते कशा पद्धतीनं उतरतील आणि पाण्यातून आपला करताल. नेमकं काय नाव तुमचं? अलकारण बावळे. अलकारण बावळे. काय परिस्थिती बघू शकता तुम्ही? पाणी वगैरे असं आहे? घरात पाणी गेलं. घरात पाणी गेलं होतं. तर या अगोदर कोणी आलं होतं का बघण्यासाठी? बरं, तुम्ही काय मागणी कराल प्रशासनाला? नेमकी मागणी काय कराल? आम्हाला रोड नाले द्या. रोड आणि नाल्या, मूलभूत ज्या सुविधा आहेत ज्या की बघायला येऊन गेले. नुसतं बघूनच गेली? बघून गेले. प्रत्यक्षामध्ये मदत आली का? हो, आली मदत. या तळ्यालगतच्या ज्या थोड्याफार जे काही घरं आहेत प्रत्यक्षामध्ये थोडीफार जी मदत आहे ज्या त्या लेवलनी केलेली आहे, परंतु मूलभूत सुविधा, रस्ते, पाण्याची विल्हेवाट, लाईट असेल, ह्या मूलभूत गरजा प्रत्येक नागरिकांना मिळणे हे अत्यावश्यक आहे. आणि ज्या सुविधा देईल त्यांनाच आम्ही पुढे प्रशासनामध्ये राहण्याचा अधिकार देऊ अशी प्राथमिक मागणी येथील जनतेच्या तोंडून येत आहे. या ठिकाणी या जवळच हे तळं आहे ज्याची खोलीकरण व्यवस्थित केलेली नाही आहे. खोलीकरण नसल्या कारणामुळे तुम्ही बघू शकता वारंवार थोडा पाऊस झाला की पाणी हे ओव्हरफ्लो होऊन या ठिकाणी वाहत आहे आणि रस्ता कुठे आहे हे शोधायला वेळ लागणार. आणि येथील राहणारे जे नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, शाळकरी मुलं आहेत किंवा दवाखान्याचा एखादा पेशंट असेल ज्याला तात्काळ दवाखान्याची आवश्यकता असेल तर त्याने नेमकं करावं काय? तर या सुविधेसाठी प्रशासनाने ग्राउंड लेवलला येऊन, जमिनीवरती येऊन प्रत्यक्षामध्ये लोकांना मदत करणे हे गरजेचं आहे. केवळ कागदोपत्री आणि खुर्चीवर बसून केल्याने होणार नाही. प्रत्यक्षामध्ये जमिनीवर उतरून लोकांना प्रत्यक्ष मदत करावी एवढीच विनंती या प्रभागातील जनतेकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची योग्य वेळी जर विल्हेवाट लागली नाही आणि हा जर तलाव पूर्णपणे इथून जर फुटला हा बांध तर येथील राहणाऱ्या नागरिकांना 100% जीवाला मुकावे लागेल. तर याचा जबाबदार राहणार कोण? हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. याला जबाबदार नेमकं कोण आहे? कोण राहणार? प्रत्यक्षामध्ये जमिनीवरती उतरून लोकांना मदत करणे अत्यावश्यक आहे. कारण ज्या जनतेच्या मतांवरती तुम्ही मोठे होता आणि सगळ्या सोयीसुविधा भोगता, उपभोगता, ज्या जनतेने तुम्हाला मोठं केलं त्यांचं नेमकं काय? हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो तलाव आहे, हे जे तळं आहे, या तळ्याचा जो ओव्हरफ्लो होणारा भाग आहे ते या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता याचं जे खोलीकरण आहे ते व्यवस्थित केलेलं नाही आहे. त्यामुळे हे सर्व पाणी येथील राहणाऱ्या वस्तीमध्ये हे पाण्याचा प्रवाह वाहत आहे आणि येथील राहणाऱ्या नागरिकांचं जीवन हे धोकादायक होत आहे. त्यांना या पद्धतीनं धोका निर्माण होत आहे. नेमकी मदत होणार तरी कधी हे पाहणं गरजेचं आहे. का नाव बाळा तुझं? कृषिक. कुठं जावं लागलं तू?
शाळा. कसं वाटायला तुला आता? पोहून जायचं का कसं जायचं नेमकं? हे कसं जाणार तू आता? आता कसं जाणार तू या पाण्यातून? हे रस्ता आहे ना, जाता येणार नाही. जाता येणार नाही. बघू शकता हे शाळकरी मुलं आहेत. आता ह्याच्या गुडघ्याच्या वरती हे पाणी आहे आणि या काही दिवसापूर्वी जसा पाऊस झाला होता त्यावेळेस पाण्याचा जो विसंगती होती, पाण्याचा जो प्रवाह होता तो अधिक होता. शाळकरी मुलांना अशा पाण्यातून जीवघेणा प्रवास करून शाळेला जावे लागत. हे भारताचं भविष्य आहे, यांच्या हातामध्ये भारताचं भविष्य आहे आणि या भविष्याचं तुम्ही बघू शकता कसं इथं काय होतं आहे. विल्हेवाट कशा पद्धतीने लावल्या जात आहे प्रशासनाकडनं की रस्ते नाही आहेत, नाल्याची सुव्यवस्था नाही आहे, जेणेकरून हे पाण्याचा प्रवाह व्यवस्थितरित्या वाहत नसल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे, लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. काही 1 ते 2 पायरी पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. नेमकं लोकांनी जगायचं कसं आणि राहायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे जे ओव्हरफ्लोचं पाणी यायला आहे हे एक रस्ताच आहे, तळ्याचा रस्ता आहे. पण आता आमच्या इकडे वस्ती झाल्यामुळं हे जे आम्हाला पाणी आल्यामुळं जे त्रास व्हायला आहे आणि हे खाली जे चिखल झाला आहे आणि काटे कुटे लेकरायला जे आता जे सर म्हणले त्याप्रमाणे जे विद्यार्थी नवीन पिढीचे शाळेचं एक भविष्य आहे आपल्या देशाचं, तर माझं म्हणणं एवढंच आहे की शासनाने याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला जे त्रास व्हायला आहे काट्या कुट्याचा, जे चिखलाचा आणि हे पाण्याचा, तर अशा प्रकारे जे आता कालची एक परवा किंवा त्याच्या 2-4 दिवसा अगोदर एक अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे बोरीमध्ये आम्हाला अनेक मदतकर्त्यांनी एक 5 किलोची आटा बॅग आणि थोडं डाळ, साखर, तेल वगैरे अशी जी मदत केलेली आहे. आम्ही सर्व वस्तीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. पण आम्हाला अशी मदत न करता आम्हाला की शासनाकडे प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला अशी मदत न करता, पैशाची वगैरे मदत न करता आम्हाला फक्त या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला जाण्या येण्यासाठी एक सिमेंट रोड असा टाकून द्यावा शासनाने. आणि जेणेकरून जर पाणी येत बी असेल ओव्हरफ्लोचं जे गुडघ्याला लागत असेल किंवा कमरेला लागत असेल, पण त्या रोडून आम्हाला जाता येता येईल. ह्या अशा काट्याकुट्यामुळे आणि चिखल्यामुळे आम्हाला जाता येईन झाले. रात्री बेरात्री किंवा अशा अनेक वेळा आणि जे तिकडं हे पाणी साचायलंय ते तिकडं जास्त तुंबड बसलेली आहे. तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी रस्ता मोकळा करून जे पाण्याची जे चानी विसर्ग होत आहे तळ्यातून पाण्याचा, तर ते योग्यरित्या झाला पाहिजे आणि तिकडं पाणी तुंबडलं न पाहिजे आणि इकडे जास्त पाणी जमा न झालं पाहिजे. कारण तिकडे तुंबड बसल्यामुळे इकडं पाणी जमा व्हायले आणि आमच्या सर्व ह्या वस्तीचं ते तळाकाठची वस्ती आहे त्या लोकांचं काय व्हायलंय, जनजीवन विस्कळीत व्हायलंय. आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जे की आज आपल्या देशाचं भविष्य आहे त्यांना रोज ट्युशनला जाता येईनं, शाळेत जाता येईनं, मग ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडणार. तर आमच्या शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी योग्यरित्या आम्हाला मदत केली पाहिजे. प्रशासनाने याकरती लक्ष देऊन गांभीर्याने तात्काळ लोकांना मदत करणे हे अत्यावश्यक आहे. कॅमेरा पर्सन देवराव चौरे सहित हनीफ बागवान, महाराष्ट्र 24.